नमस्कार, लोकप्रधान न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे। राज्यातील नगर परिषद, नगरपंचायत, जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका कधी होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। कारण गेल्या अनेक दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील किंवा नागरिकांना निवडणुका कधी होणार असा प्रश्न पडलेला होता आणि आचारसंहिता कधी लागू होणार आहे असा देखील प्रश्न पडलेला होता। मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने आत्ता क्षणापूर्वीच पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि त्यांची पत्रकार परिषद चालू आहे। राज्य निवडणूक आयोगाने एक मोठी घोषणा केलेली आहे। त्यानुसार आता राज्यामध्ये आचारसंहिता लागू झालेली आहे। आचारसंहिता लागू झालेली आहे याचा अर्थ राज्य निवडणूक आयोगाने राज्यात नगर परिषदा आणि नगरपंचायत यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यानुसार आता सोलापूर महानगरपालिका असेल किंवा जिल्हा परिषदा असेल याच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले होते। मात्र आता राज्य निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्यानुसार जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुका सोडून नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। राज्य निवडणूक आयोग पत्रकार परिषद घेत आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार आता राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे। त्यानुसार राज्यामध्ये नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी जे निवडणुका होणार आहे त्याचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर केलेला आहे। 2 डिसेंबर 2025 ला नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांची तारीख या ठिकाणी राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेली आहे। 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबर 2025 ला मतमोजणी असणार आहे आणि ही घोषणा केल्यानंतर आता राज्यात आचारसंहिता लागू झालेली आहे। निवडणूक आयोगाने नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे। मात्र जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकी संदर्भात त्यांनी अद्याप काही बोललेलं नाही आहे। त्यानुसार राज्यात जे 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायत यांचा कार्यक्रम या ठिकाणी जाहीर झालेला आहे। त्यांच्यानुसार आता नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। इलेक्शन कमिशन ऑफ महाराष्ट्र म्हणजे राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी जे उमेदवारी अर्ज दाखल असेल, माघार असेल आणि मतदान असेल याचा जो कार्यक्रम आहे तो पुढील प्रमाणे देण्यात आलेला आहे। एकंदरीत 10 नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे। म्हणजे 10 नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करून त्याची एक प्रिंट निवडणूक निर्णय अधिकारीकडे द्यावी लागेल आणि 17 नोव्हेंबर 2025 ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे। 18 नोव्हेंबर 2025 ला उमेदवारांची छाननी होणार आहे तर 21 नोव्हेंबर 2025 ला उमेदवारी अर्ज माघार घेण्याची तारीख आहे। उमेदवार अंतिम 25 नोव्हेंबर 2025 ला उमेदवारांची जी यादी आहे ती फायनल होणार आहे। त्यानंतर 26 नोव्हेंबर 2026 ला चिन्ह वाटप होणार आहे। त्यानंतर 2 डिसेंबर 2025 ला मतदानाचा दिवस होणार आहे। म्हणजे नगर परिषद आणि नगरपंचायत या दोन्ही निवडणुका ज्या आहेत राज्यात 2 डिसेंबर 2025 ला होणार आहेत। त्यानंतर 3 डिसेंबर 2025 ला नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे। राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिलेली आहे। त्यामुळे राज्यात आता आचारसंहिता लागू झालेली आहे। याचा अर्थ जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झालेला नाही आहे। मग महापालिका आणि झेडपी क्षेत्रात आचारसंहिता लागू नाही का असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर ज्या ठिकाणी मतदारांना प्रभावित करेल अशा क्षेत्रात जर कुठलाही कार्यक्रम घेतला, कुठली घोषणा केली तर त्या ठिकाणाहून देखील आचारसंहिता भंग होऊ शकते असे देखील निवडणूक आयोगाने या ठिकाणी म्हटलेलं आहे। एकंदरीत राज्यात 246 नगर परिषदा आहेत आणि 42 नगरपंचायती आहेत आणि त्यामध्ये या निवडणुका लागणार आहेत। निवडणूक आयोगाने हा कार्यक्रम जाहीर करताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की मतदारांना कोणतेही प्रलोभने आमिष दाखवता येणार नाहीये। पैसे वाटप असेल, मद्य वाटप असेल यावर करडी नजर निवडणूक आयोग या ठिकाणी ठेवणार आहे। पोलिसांकडून देखील नजर या ठिकाणी असणार आहे आणि जे निवडणूक खर्च मर्यादा आहे किंवा पैसे वाटण्यासारखे जे अनेक प्रसंग घडलेले आहेत त्यानुसार अनेक जे बँक व्यवहार आहेत त्याच्यावर देखील निवडणूक आयोग लक्ष ठेवणार आहे आणि अनेक ठिकाणी जी नाकाबंदी करून मद्य वाटप असेल किंवा इतर ज्या गोष्टी होतात याच्यावर देखील करडी नजर या ठिकाणी निवडणूक आयोग ठेवणार आहे। एकंदरीत राज्यातील नगर परिषद आणि नगरपंचायतीचा कार्यक्रम झालेला आहे। आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये किती नगर परिषद आहेत, नगर पंचायत समिती आहेत याचा जर आढावा घेतला झाला तर सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी,
पंढरपूर, अक्कलकोट, अकलूज, मैदर्गी, करमाळा, कुर्डुवाडी, सांगोला, मंगळवेढा, दुधनी आणि मोहोळ या नगर परिषदा आहेत. म्हणजे यांच्या निवडणुका देखील आता होणार आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार आता आचारसंहिता लागू झालेली आहे आणि एकंदरीत अध्यक्ष असतील किंवा सदस्य असतील यांचा देखील कार्यक्रम त्यांनी जाहीर केलेला आहे. राज्य निवडणूक आयोगाने जी पत्रकार परिषद घेतलेली आहे त्याच्यानुसार ऑनलाईन उमेदवारांना अर्ज भरावे लागणार आहे आणि ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर संबंधित कॉपी त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना द्यावी लागेल. 50% आरक्षण महिलांना या निवडणुकी देखील आहे. जसं कायदा झालेला आहे त्याप्रमाणे एकूण जे सदस्य असतील त्या नगर परिषदेमध्ये, नगरपंचायतीमध्ये त्यामध्ये पैकी 50% या महिला असणार आहेत. एकंदरीत 1,07,03,500 इतके मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि 13,350 मतदान केंद्र या निवडणुकीत आहेत. विशेष म्हणजे व्हीव्हीपॅट नसणार आहे. व्हीव्हीपॅट म्हणजे ज्या पद्धतीने आपण लोकसभेला, विधानसभेला मतदान केल्यानंतर आपल्या त्या मतदान यंत्राशेजारी एक मशीन असायची, त्यामध्ये आपण कोणाला मतदान केलं हे आपल्याला स्पष्ट ते चिठ्ठी एक यायची. मात्र यंदाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत व्हीव्हीपॅट वापरला जाणार नाही असा एक संकेत या पत्रकार परिषदेतून मिळालेला आहे. खर्च जे मर्यादा आहे नगर परिषदेसाठी 15 लाख रुपये अध्यक्षांसाठी आहे अ वर्गासाठी, तर ब वर्गाच्या नगर परिषदेसाठी 11 लाख रुपये अध्यक्षासाठी खर्च मर्यादा आहे, तर क साठी 7.5 लाख रुपये खर्च मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. एकंदरीत 288 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 288 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी या मतदान प्रक्रियेत काम करणार आहे. 66,000 कर्मचारी, पोलिंग स्टाफ लागणार आहे आणि एकंदरीत 13,355 मतदान केंद्र आणि इतर सर्व या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे. एकंदरीत सोलापूर महापालिका असेल, जिल्हा परिषदेच्या निवडणुका यांच्याकडे देखील लक्ष लागून राहिलेलं होतं. मात्र निवडणूक आयोगानं नगर परिषद, नगरपंचायतीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. झहूर साहेबसोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर.